परिसरात आपलं स्वागत आहे। महाराष्ट्र पोलीस टाइम्सचा 4था वर्धापन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महाराष्ट्र पोलीस टाइम्स आणि साप्ताहिक धनगर शक्ती न्यूज 4था वर्धापन दिन व महाराष्ट्र पोलीस टाइम्स संपर्क कार्यालयाचे उद्घाटन 18 मार्च रोजी सकाळी ठीक 11 वाजता धाराशिव येथील महाराष्ट्र पोलीस टाइम्स ऑफिसचे समोर समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन 4था वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी धाराशिव उपाधीक्षक DYSP स्वप्नील राठोड यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले। यावेळी DYSP स्वप्नील राठोड साहेब, शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शकील शेख बेंबळे, पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सरकारी वकील अमोल सिद्धकोरे, रिटायर्ड RTO पोपट पाटील, कृषी भूषण दीपक घोडके, पत्रकार राजेंद्र स्वामी, ग्रामसेवक नेताजी दबडे, मुख्य संपादक उमेश काळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी सरकारी कामगार कल्याण अधिकारी धाराशिव सुधाकर कोनाळे, उल्लेखनीय कामगिरी मोटर वाहन विभाग शासकीय रिटायर्ड अधिकारी पोपट पाटील, कृषी भूषण दीपक घोडके यांना पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र स्वामी, सरकारी वकील अमोल सिद्धकोरे, ज्येष्ठ समाजसेवक शंकर पाटील, ग्रामसेवक नेताजी दबडे, उद्योजक पवन कदम, रुग्णसेवक मनोज जाधव यांना महाराष्ट्र पोलीस टाइम्स सन्मान पुरस्कार, अनिल हजारे कळंब तालुका यांना सामाजिक कार्यकर्ते हा पुरस्कार देण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप नाना मगर यांनी केले। प्रस्तावना RS गायकवाड यांनी केले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक उमेश काळे साहेब यांनी समारोप केले। आभार उपसंपादक डॉक्टर जाकीर शेख यांनी मानले। असे अधिकारी खूप कमी आहेत मित्रांनो। महाराष्ट्र पोलीस टाइम्सचा जन्म कसा झाला, काय झाला, आता मनोज जाधव साहेबांनी सांगितलं, पण ते तात्पुरतं होतं, त्यांना माहिती। सोलापूरमध्ये कसा झाला, माझी सुरुवात कुठून झाली, स्वामी साहेब म्हणले परिस्थिती नाही आहे, परिस्थिती त्यांची खूप चांगली आहे, त्याच्यापेक्षा बेकार माझी परिस्थिती होती। 12वी नंतर 12वीलाच माझे वडील एक्सपायर झाले। आम्ही सोलापुरात होतो आणि मार्केट यार्डात आमचं छोटंसं दुकान होतं, ते माझे बंधू चालवायचे। तेवढं काय खूप चांगली परिस्थिती नव्हती। बाळ्यातून आम्ही आलेले, बाळ आमचं प्रॉपर गाव आहे, मामाचं गाव जे आहे, आता मी आलेले त्या गावात मामाचं गाव आहे। कारण भावकीचा वाद आत्ताही आपल्या निदर्शनास येतो। त्या वादातून वडिलांनी म्हटलं ही प्रॉपर्टी वगैरे आपल्याला काही नको, तर मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, हे वडिलांचं माझं स्वप्न होतं। तर या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाचे असं लक्षात आलं की या ठिकाणी ही जी तिन्ही गोष्टी काम करतात, एक लेजिस्लेचर असेल, एक्झिक्युटिव्ह असेल किंवा जे काही ज्युडिशरी असेल, त्यांच्यावर एक लक्ष ठेवणारी एक यंत्रणा अस्तित्वात असणं गरजेचं आहे। आणि त्याच्याशिवाय हे त्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित चालणार नाही। कुठल्याही जर एखाद्या टेबलला जर 3च पाय असतील तर तो टेबल असा हलणार आहे, त्याला जर 4था टेकून लावला नाही तर तो पडणार आहे। त्यासाठी सुप्रीम कोर्टाने बऱ्याचशा केसेसमध्ये असं सांगितलं की मीडिया इज अ 4th पिलर ऑफ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया। मीडियाला अज्ञानसाधारण असं महत्त्व या सुप्रीम कोर्टाच्या निकालांमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे। पुढे जाऊन आपण जर बघितलं तर मीडियाचा जो अधिकार प्राप्त झालेला आहे तो कुठून प्राप्त झालेला आहे, तर भारताचं संविधान जर आपण बघितलं, भारतातल्या सर्व कायद्यांची जी आई आहे ती कोण असेल तर भारताचं संविधान आहे। एखादा कायदा जर भारताच्या संविधानाच्या नियमाचं जर उल्लंघन करत असेल तर तो कायदा रद्दपात्र आहे। आज महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी त्यांचे कार्य निर्माण केलेले आहे। मी जास्त काय बोलत नाही। आज वर्धापन दिनानिमित्त त्यांनी असंच इथून पुढं महाराष्ट्रात एक पत्रकार म्हणून 4था स्तंभ म्हणून, लोकशाही 4था स्तंभ म्हणून त्यांनी आणि त्यांच्या सर्व टीमनी महाराष्ट्रात निर्भीडपणे कोणाच्या भीतीपोटी, कोणाच्या दबावपोटी काही काम न करता निर्भीडपणे काम करावं। जे लोकहिताचं काम असेल, लोकहिताच्या बातम्या असतील, त्यांनी आवर्जून छापावेत। पोलीस टाइम्स न्यूज चॅनलचा 4था वर्धापन दिन आहे। या ठिकाणी मी पोलीस दलातर्फे प्रतिनिधी म्हणून हजर आहे आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब स्वप्नील राठोड साहेब यांनी येऊन या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे। आणि 4थ्या वर्धापन दिनानिमित्त उमेशजी काळे साहेब यांचं मी अभिनंदन करतो। उमेश काळे यांच्या महाराष्ट्र पोलीस टाइम या सोशल माध्यमातील न्यूज चॅनलला त्याच्या प्रतिसादाला आज 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यानिमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। तर त्यांच्या सदर न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्तानं त्यांना खूप खूप शुभेच्छा। महाराष्ट्र पोलीस टाइम हे न्यूज चॅनल, त्यांची संपूर्ण टीम
आणि त्यांची सर्वांची मेहनत, या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा पोलीस दलाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनायक नंद्याल, दीपक महेंद्रकर, ओंकार काळे, संतोष दूध भाते, RS गायकवाड, सुहासिनी पाटील, मोहन राठोड, पवन कदम, अक्षय गाडगे, ओम वाघमारे, मनीषा गुरव, स्वप्नील पाटील, चंद्रकांत गुरव, बाबा वाघमारे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी बहुसंख्य सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.